नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एसबीआयचे टॉप 3 फंड ज्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये खूप चांगले रिटर्न दिलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच 3 फंड पाहणार आहोत आणि त्याच्या पूर्ण डिटेल्स पाहणार आहोत. ते फंड कोणत्या प्रकारचे आहेत, कशा प्रकारची ते इन्व्हेस्ट करतात, त्याचे फंड मॅनेजर कोण आहेत, त्यांची फंड व्हॅल्यू काय आहे, गेल्या काही वर्षांमध्ये परफॉर्मन्स कसे आहेत आणि जर आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला कशा प्रकारचे रिटर्न्स मिळतील हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील आणि सोबतच बेल नोटिफिकेशन पण ऑन करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर आजच्या व्हिडिओमध्ये एसबीआयचा टॉप फंडपैकी सर्वात पहिला फंड आहे एसबीआय फोकस इक्विटी फंड. हा फंड 2004 मध्ये आला. या फंडची फंड व्हॅल्यू आहे 31,000 करोड, जी डिसेंबर 2023 पर्यंत होती. या फंडचे फंड मॅनेजर 2 फंड मॅनेजर आहेत, आर श्रीनिवासन आणि प्रदीप केसवन. आर श्रीनिवासांकडे 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि प्रदीप केसवानकडे 18 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे फंड मॅनेज करण्याचा. आता पाहूयात आपण हा फंड कोणत्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतो. तर इथे पोर्टफोलिओ दिलेला आहे आणि यामध्ये दिसते आपल्याला भारती एअरटेल, ICICI बँक, HDFC बँक यामध्ये यांची जास्त इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे टोटल जे 31,000 करोडपैकी 10% समजा भारती एअरटेलमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत. 8% त्यांची इन्व्हेस्टमेंट ICICI बँक, HDFC बँकमध्ये 8% इन्व्हेस्टमेंट आहे. हे टॉप स्टॉक आहेत. तर टोटल जी आहे इन्व्हेस्टमेंट ज्यांनी स्टॉकमध्ये केलेली आहे ती आहे 88.95%. एवढी स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. फॉरेन इक्विटी शेअर्समध्ये सुद्धा त्यांची 7.3% इन्व्हेस्टमेंट आहे. त्याचबरोबर ट्रेजरी बिल आणि इतर कॅश वगैरे याच्यामध्ये यांची इन्व्हेस्टमेंट आहे. तर इथे वाईज त्यांनी सेक्टर वाईज ॲलोकेशन दिलेलं आहे, म्हणजे कोणत्या सेक्टरमध्ये त्यांनी किती इन्व्हेस्टमेंट केली आहे. तर यांची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट जी आहे ती फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये आहे. म्हणजेच बँक किंवा जे फायनान्स कंपनीज आहेत, जसं इथे पहा ICICI बँक, HDFC बँक, मुथूट फायनान्स, SBI, त्यानंतर इथे आहे बजाज फायनान्स. तर ह्या सगळ्या फायनान्स कंपनीजमध्ये त्याची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे. त्यानंतर टेलिकॉम, त्यानंतर हेल्थ केअरमध्ये, केमिकल्समध्ये अशा टाईपच्या कंपनीजमध्ये यांची इन्व्हेस्टमेंट आहे. त्यानंतर इथे आपल्याला पोर्टफोलिओचं अलोकेशन दिलं आहे की लार्ज कॅपमध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, मिड कॅपमध्ये किती इन्व्हेस्टमेंट आहे, त्याचे हे डिटेल्स आहेत. 37% इन्व्हेस्टमेंट ही मिड कॅप कंपनीजमध्ये आहे आणि 49% इन्व्हेस्टमेंट ही लार्ज कॅप कंपनीजमध्ये आहे. स्मॉल कंपनीजमध्ये 1.88%च इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे मेनली आपण याला असं समजू शकतो की हा लार्ज कॅप आणि मिड कॅप कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करणारा फंड आहे. आता या फंडचा परफॉर्मन्स पाहूयात. एका वर्षामध्ये 22% रिटर्न दिलेले आहेत, 3 वर्षामध्ये 16.98 म्हणजे 17% रिटर्न दिलेले आहेत, 5 वर्षामध्ये याने 16% रिटर्न दिलेले आहेत आणि ओव्हरऑल आपण असं कन्सिडर करूयात की 19% रिटर्न दिलेले आहेत. या फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असती, 10,000ची लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती तर एका वर्षात तुमचे 10,000चे 12,200 झाले असते, 3 वर्षामध्ये 15,000 म्हणजे 16,000 रुपयाच्या आसपास जमा झाले असते, 5 वर्षामध्ये 21,200 रुपये जमा झाले असते. आणि जेव्हापासून फंड हा मार्केटमध्ये लॉन्च झाला आहे म्हणजे 2004 मध्ये जर तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले असते 10,000 रुपये फक्त, 20 वर्षामध्ये तुमच्या 10,000चे 2,81,000 रुपये झाले असते. यानंतरचा फंड आहे SBI स्मॉल कॅप फंड. हा स्मॉल कॅप कॅटेगरीमधील फंड आहे. हा फंड मार्केटमध्ये लॉन्च झाला 2009 मध्ये. या फंडची फंड व्हॅल्यू जी दिसते इथे तुम्हाला 23,400 करोड, जी डिसेंबर 2023 पर्यंत होती. या फंडचे फंड मॅनेजर आहेत आर श्रीनिवासन आणि प्रदीप केसवन, जे अगोदरच्या फंडमध्ये सुद्धा फंड मॅनेजर होते. यांच्याकडे 30 वर्ष आणि 18 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आता हा फंड कोणत्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो ते पाहूयात. इथे पोर्टफोलिओ दिलेला आहे. ब्लू स्टारमध्ये किती इन्व्हेस्टमेंट आहे, फिनोलेक्समध्ये, चॅलेटमध्ये, कल्पतरूमध्ये, लेमन ट्री हॉटेल्समध्ये, सिटी युनियन बँक. तर या टाईपच्या कंपनीजमध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट आहे. 84% इन्व्हेस्टमेंट ही त्यांची स्टॉकमध्ये आहे आणि कन्व्हर्टेबल प्रेफरन्स शेअर्समध्ये 0.07% आहे. कॅशमध्ये आहे 8%. आता सेक्टर वाईज इन्व्हेस्टमेंट पाहूयात. कॅपिटल गुड्समध्ये 15%, कन्झ्युमर ड्युरेबलमध्ये 12%च्या आसपास, फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये 11.61%, कन्झ्युमर सर्व्हिसेसमध्ये 11.32, केमिकल्समध्ये 6.82. तर अशा टाईपच्या म्हणजे सगळ्याच सेक्टरमध्ये यांची काही ना काही इन्व्हेस्टमेंट आहे. आणि आता इथे जो ग्राफ पाहिला तर तुम्ही पाहाल
तर ह्या मिड कॅपमध्ये किती इन्व्हेस्टमेंट आहे? फक्त 10.92%. पण सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट कशामध्ये आहे? स्मॉल कॅप कंपनीजमध्ये. स्मॉल कॅप कंपनीज म्हणजे अशा कंपनीज की ज्या कंपनीज पुढे जाऊन मिड कॅप कंपनीज बनू शकतात, मोठ्या कंपनीज बनू शकतात. अशा कंपनीजला आपण स्मॉल कॅप कंपनीज असं कन्सिडर करूयात. तर अशा टाईपची इन्व्हेस्टमेंट यांची आहे. SBI स्मॉल कॅप फंडचा आपण आता परफॉर्मन्स बघूयात. तर एका वर्षामध्ये 25% रिटर्न या फंडने दिलेले आहेत, 3 वर्षामध्ये 26%, 5 वर्षामध्ये 23%, ऑन ओव्हरऑल 20% रिटर्न या फंडने आत्तापर्यंत दिलेले आहे, जेव्हापासून मार्केटमध्ये हा फंड लॉन्च झालेला आहे तेव्हापासून. समजा जर तुम्ही या फंडमध्ये 10,000ची लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती एका वर्षापूर्वी, तर तुमच्या 1,000 रुपयाचे 12,500 रुपये झाले असते. 3 वर्षामध्ये त्याचे 20,000 रुपये झाले असते. 5 वर्षामध्ये त्याचे 28,300 रुपये झाले असते. आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला आहे तेव्हा जर तुम्ही इन्व्हेस्ट केले असते 10,000 रुपये, तर आज त्या पैशाचे 1,42,800 रुपये झाले असते. तर एवढा चांगला हा फंड आहे. यानंतरचा फंड आहे SBI कॉन्ट्रा फंड. हा फंड मार्केटमध्ये 1999मध्ये आला होता आणि या फंडची फंड व्हॅल्यू आहे 20,300 करोड रुपये डिसेंबर 2023पर्यंत. या फंडचे फंड मॅनेजर आहेत दिनेश, त्यानंतर प्रदीप केसवन, आणि यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे 21 वर्ष आणि 18 वर्ष रिस्पेक्टिव्हली. म्हणजे एवढा चांगला एक्सपिरियन्स आहे फंड मॅनेज करण्याचा. आता आपण पाहूयात की हा फंड कोणत्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो. HDFC बँकमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, गिलमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये यांची इन्व्हेस्टमेंट आहे. त्यानंतर अजून जरा थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवतो मी. त्यानंतर ICICI बँकमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, बायोकॉनमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, पेट्रोनेटमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, सिप्लामध्ये आहे, ॲक्सिस बँकमध्ये आहे. त्यानंतर इथे महिंद्रा अँड महिंद्रामध्ये आहे, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये आहे, वोल्टासमध्ये आहे, टाटा स्टीलमध्ये आहेत. म्हणजे चांगल्या चांगल्या कंपनीजमध्ये सगळी यांनी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहेत. इथे सुद्धा त्याची लिस्ट आहे. आता आपण पाहूयात सेक्टर वाईज यांची इन्व्हेस्टमेंट कशी आहे. तर फायनान्शियल सेक्टरमध्ये यांची इन्व्हेस्टमेंट आहे 21%, ऑइल अँड गॅसमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे 10%, 7% इन्व्हेस्टमेंट आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, हेल्थकेअरमध्ये 7%, ऑटोमोबाईलमध्ये 5%, कॅपिटल गुड्समध्ये 5%, पॉवरमध्ये 5%, त्यानंतर केमिकल्समध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट आहे 2.5%. तर ही ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट आहे कोणत्या कोणत्या सेक्टरमध्ये केलेली आहे त्याचा इथे डिटेल्स दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर इथे अलोकेशन्स पण दिलेले आहे की मिड कॅप, लार्ज कॅप आणि स्मॉल कॅप कोणत्या कंपनीजमध्ये यांची इन्व्हेस्टमेंट सगळ्यात जास्त आहे. मिड कॅपमध्ये यांची इन्व्हेस्टमेंट आहे 28%, लार्ज कॅपमध्ये आहे 39% आणि स्मॉल कॅपमध्ये 13%. म्हणजे हा जो फंड आहे हा तीनही कॅटेगरीजमधल्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, पण यांची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट जी आहे ती लार्ज कॅप कंपनीजमध्ये आहे. SBI कॉन्ट्रा फंडचा आपण आता परफॉर्मन्स बघूयात. एका वर्षामध्ये या फंडने रिटर्न दिलेले आहे 38%, 3 वर्षामध्ये 32%, 5 वर्षामध्ये 24% आणि जेव्हापासून फंड हा मार्केटमध्ये लॉन्च झालेला आहे तेव्हापासून याने 20%च्या आसपास रिटर्न दिलेले आहेत. आणि ह्या फंडने सगळे जे बेंचमार्क आहेत प्रत्येक वर्षी ब्रेक केलेले आहेत. इथे बेंचमार्क आहे 26%चा रिटर्न दिलेले आहेत 38%, इथे आहे 32%, इथे बेंचमार्क आहे 20%, इथे 24% रिटर्न दिलेले आहेत, बेंचमार्क आहे 17% आणि इथे 15%चा बेंचमार्क आहे आणि फंडने रिटर्न दिलेले आहेत 20%च्या आसपास. म्हणजे एवढा चांगला हा फंड आहे ज्याने प्रत्येक वर्षी आपल्या स्कीमचे बेंचमार्क ब्रेक केलेले आहेत आणि चांगले रिटर्न आपल्या फंड होल्डर्सला दिलेले आहेत. आता पाहूयात की आपण जर या फंडमध्ये 10,000ची लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती एक वर्षापूर्वी तर 10,000चे आत्तापर्यंत 13,800 रुपये झाले असते, 3 वर्षामध्ये 23,300 झाले असते आणि 5 वर्षामध्ये 30,000 रुपये झाले असते. 5 वर्षात म्हणजेच 1 लाख जर इन्व्हेस्ट केले असते तर 3 लाख रुपये झाले असते. आणि जेव्हापासून फंड हा मार्केटमध्ये आलेला आहे तेव्हा जर तुम्ही 10,000 इन्व्हेस्ट केले असते तर आज त्याचे 8 लाख रुपये झाले असते. म्हणजे 10,000चे 8 लाख म्हणजे 24 वर्षामध्ये तुमच्या 10,000चे 8 लाख रुपये झाले असते. एवढे चांगले रिटर्न हा फंड तुम्हाला देतोय. आजच्या व्हिडिओमध्ये जे फंड मी तुम्हाला सांगितले त्याच्या पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि या सगळ्या डिटेल त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती इझिली अवेलेबल आहेत. त्या तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता, वाचू शकता, डाउनलोड करू शकता आणि त्याचा वापर जेव्हा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तेव्हा फंड चूज करण्यासाठी करू शकता. आता आपण पाहूयात की या तीनही फंडपैकी कोणत्याही एका फंडमध्ये जर मी SIP स्टार्ट केली तर येणाऱ्या काळामध्ये मला किती रिटर्न्स मिळतील त्याचं कॅल्क्युलेशन आता आपण पाहूयात.
आता या तीनही फंडपैकी कोणत्याही एका फंडमध्ये जर मी 5,000ची मंथली SIP सुरू केली 30 वर्षासाठी आणि एक्सपेक्टेड रिटर्न मी कन्सिडर करतोय 19%, तर मी इन्व्हेस्ट करणार आहे 18 लाख रुपये. मला मिळणार आहेत 9 करोडच्या आसपास रिटर्न, म्हणजे 8,95,00,000 तर माझा वेल्थ गेन आणि मला टोटल व्हॅल्यू मिळणार आहे 9,13,00,000 रुपये. एवढे चांगले रिटर्न ह्या टाईपचे फंड्स देतात आहेत. जर तुम्ही आता म्हणालात की मला 30 वर्ष तर थांबता येणार नाही, मी 20 वर्ष जर केले तर 20 वर्षामध्ये सुद्धा तुमची इन्व्हेस्टमेंट असणार 12 लाख रुपये आणि मिळणार तुम्हाला 1,35,00,000 रुपये. 1,35,00,000 रुपये. म्हणजे जर आता तुमचं वय 30 असेल आणि तुम्ही आत्तापासून इन्व्हेस्टमेंट चालू केली, 5,000ची SIP कोणत्याही 3पैकी एका फंडमध्ये चालू केली किंवा तिघांमध्येही थोडे थोडे पैसे इन्व्हेस्ट करून SIP चालू केली, तर माझी इन्व्हेस्टमेंट असणार 12 लाख रुपये आणि मला मिळणार किती? 1,23,00,000 रुपये. मग आता ह्या 1,23,00,000 रुपये पूर्ण विड्रॉ करायची गरज नाही आहे. 50,000 रुपये जरी दर महिन्याला विड्रॉ केले आणि तशी राहिलेली अमाऊंट तशीच ठेवली तर त्याच्या पुढच्या वर्षामध्ये हे पैसे वाढतच जाणार आहेत, कमी होणारे नाहीत. म्हणजे तुम्ही कितीही वेळानंतर विड्रॉ करत राहा, पैसे वाढतच जाणार, कमी होणार नाहीत. यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे की म्युच्युअल फंडमधून तुम्ही कशा प्रकारे मंथली अर्निंग करू शकता. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओही नक्की पहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला SBIचे टॉप 3 फंड सांगितलेले आहेत. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि अशा व्यक्तीबरोबर तर नक्की शेअर करा ज्याला इन्व्हेस्टमेंटमध्ये इंटरेस्ट आहे. आणि जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तुमचे काही प्रश्न असतील किंवा एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवण्याचा किंवा तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. लवकरच भेटू मित्रांनो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.